आज मी जे काहीही बोलणार आहे सगळं काही मी मराठीमध्ये बोलणार आहे, कारण की माझी एक स्टुडंट आहे आणि तिची एक रिक्वेस्ट आली आहे माझ्याकडे की मॅम तुम्ही बेंगॉलीमध्ये बोललात, तुम्ही हिंदीमध्ये बोललात, तुम्ही इवन इंग्लिशमध्ये बोललात, पण माझ्यासाठी आज तुम्ही मराठीमध्ये बोलणार आहेत. लाईक आय एम नॉट गुड इन मराठी, तरीसुद्धा असं नाही आहे की मला मराठी येत नाही आहे, पण ते कॉन्फिडन्स नाही आहे माझ्याकडे की मी असं पटापट मराठी बोलू आणि तुम्हाला कळेल ते. कारण की मला असं वाटतं कधी कधी की मी ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट असणार आहे काही गोष्टींवर, आणि तुम्ही जस्ट मला असं माफ करा बाबा जर मी काहीही चुकीची बोलली तरी, ठीक आहे. आणि ती माझी खूप फेवरेट स्टुडंट आहे आणि आज स्पेशली तिची रिक्वेस्टवर मी डिफिकल्ट, तर तू माझी वन ऑफ द फेवरेट स्टुडंट आहेत. इतक्या पूर्ण वर्षामध्ये मी जितकेही स्टुडंटला शिकवली असेल माझ्या करिअरमध्ये, आणि 6 वर्ष झालं आहे मला हा प्रोफेशनमध्ये येऊन, आणि तू माझी फेवरेट स्टुडंट आहेत सगळ्यांमध्ये, ओके. आणि तू पहिली अशी होती जी मला असं लाईक फॅमिलीसारखं लव दिलेली, आणि थँक्यू सो मच फॉर लविंग मी. आणि जे आहे ना तुझी रिक्वेस्ट मधी मॅम मराठीमध्ये बोला, मॅम तुमचं मराठी खूप स्वीट आहे, मॅम तुम्ही खूप स्वीट आहात, मॅम तुमच्यावर मला प्रेम येतो आहे, मलाही तुझ्यावर प्रेम आहे, ओके. आणि शिजुका, माझी शिजुका, तुला मी एक गोष्ट सांगते, ठीक आहे. यू आर अ स्पेशल पर्सन. तू खूप स्वीट आहेस, छान आहेस, आणि तुझ्यासाठी कधी मी मराठी लुक पण अपलोड करेन सोशल मीडियावर, ओके. आणि जर तुला काहीही डाऊट असेल, आणि जर कधीही तुला काहीही गोष्टींमध्ये डाऊट असेल, तर असं ओपनपणाने तू मला कधीही विचारू शकतेस, ठीक आहे. आणि आता तू 10वीमध्ये गेलीस, राईट. आता फक्त अभ्यास करायचं. जर तू मला कुठेतरी दिसली टाईमपास करायला, असं मला मी पाहिले कधी, आणि तू भेटली मला टाईमपास करत असताना, शिजुका, समजतायत का तुला? हां. आणि मी इतकी प्रॉपर मराठी नाही बोलते, पण येतं मला मराठी, आणि मला खूप प्राऊड होतो माझ्यावर कधी कधी की महाराष्ट्रामध्ये असून मराठी येणं हा जे गोष्ट आहे हा अप्रतिम आहे. आणि आवडतं मला मराठी, असं नाही आहे की मराठी नाही आवडत, आवडतं. पोरगान सोडून सगळं काही आवडतं.